श्री स्वामी समर्थ. कच्च्या कानांमुळे पक्क्या नात्याला तडा जाऊ शकतो. बाला, आत्म्यासारख्या सुंदर मार्गदर्शक कोणीच नसतो हे ध्यानात ठेव. सगळं मिळणार, फक्त वेळ येऊ दे. श्री स्वामी समर्थ. दुसऱ्याचं नुकसान करून कधीच आपलं चांगलं होत नाही. सर्व कर्माचा खेळ आहे. झालेल्या गोष्टींची परतफेड केल्याशिवाय देवसुद्धा स्वर्ग दाखवत नाही. जरुरी नाही की आपल्याला सगळं काही माहीतच असावं. पावलांवर जरी संकट असलं तरी जोपर्यंत आमचा हात धरला आहे तोपर्यंत काळजी नाही. लिहा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज ही ताकद जोपर्यंत सोबत आहे तोपर्यंत कोणाचीही गरज नाही. परमेश्वराने दुसऱ्याला काय दिलं हे बघण्यात आपण इतके व्यस्त असतो की परमेश्वराने आपल्याला काय दिलं हे बघायला आपल्याला वेळच मिळत नसतं. स्वामी म्हणतात, विचारांच्या वादळात शेवटी आमच्याच पायापाशी आलास. अरे, तुला इथे यायचं होतं. जो आमच्या पायापाशी येतो त्याचा उद्धार निश्चित आहे. कुणाला जगात शब्द सापडतात तर कुणाला शब्दात जग सापडतं. काही गोष्टी आपल्या हातात नसतात. माझ्या प्रिय भक्तांनो, सुखदुःखाचा फेरा हा कोणालाही चुकलेला नाही. कठीण काल येतो पण हरू नका. प्रयत्नात कसूर करू नका आणि कर्माला चुकू नका आणि आमचे चिंतन करा. अरे, जो तेरी भाग्य में लिखा है वो तेरे को जरूर मिलेगा. जर भाग्यावर अवलंबून राहशील तर पदरी निराशाच येणार. बोलण्यातला राग लक्षात राहतो पण त्यामागचं प्रेम नाही. श्री गुरुचरित्र अध्याय 9. रजकवर प्रदान. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतेये नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. सिद्धयोगी श्री गुरुचरित्र महात्म्य सांगत होते ते ऐकून नामधारकाने त्यांना वंदन करून विचारले, महाराज, श्रीपाद्यती कुरवर पुरत असताना पुढे काय झाले? ही कथा मला सविस्तर सांगा. नामधारकाचा भक्तिभाव पाहून सिद्धांनी गुरुचरित्र सांगावयास सुरुवात केली. ते म्हणाले, श्रीपाद्यती कुरवारपुरात असताना एक धोबी त्यांची मनोभावे सेवा करीत असे. श्रीपाद्यती नित्यनेमाने गंगेवर येऊन स्नान करून संध्यावंदन करीत असत. त्यावेळी हा धोबी कपडे धुण्यासाठी येत असे. कपडे धुवून झाले की तो श्रीपाद्यतींना नमस्कार करीत असे. श्रीपाद्यतींच्या त्रिकाल स्नान संध्येच्या वेळी घडत असे. एक दिवस नित्याप्रमाणे स्नानसंध्येसाठी नदीवर आले असता त्यांनी विचारले, अरे रजका, तू एवढे कष्ट का घेतोस? मी तुझ्या भक्तीने संतुष्ट झालो आहे. आता तू सुखाने राज्य कर. श्री गुरु श्रीपाद वल्लभ असे म्हणाले असता त्या धोब्याने आपल्या धोत्राच्या पदराला शकूनगाठ मारली. तो म्हणाला, श्री गुरु हेच साक्षात संकल्पाची मूर्ती आहेत. त्यानंतर त्याची मानसिक स्थिती पूर्णपणे बदलली. त्याने सोडून दिली. त्याने श्रीपाद्यतींची अनन्य भावे सेवा सुरू केली. ती नित्यनेमाने श्रीपादांच्या मठात येत असे. त्यांना लांबूनच वंदन करीत असे. ही सगळी कामे तो अगदी मनापासून श्रीगुरूंची सेवा म्हणून भक्तिभावाने करीत असे. असे कित्येक दिवस. वसंत ऋतू वैशाख महिन्यात त्याने अभिनव दृश्य पाहिले. एक मलेच्छ राजा आपल्या स्त्रियांसमवेत नावेत बसून जलविहार करीत होता. त्या राज्यस्त्रिया नटून थटून राज्येश्वरात जलविहार करीत होत्या. त्यांची नौका शृंगारलेली होती. नदीच्या तीरावर राजाचे सैनिक होते. शृंगारलेले हत्ती घोडे होते. दासदासी होत्या. ते सगळे ऐश्वर्य पाहून तो धोबी अगदी भारावून गेला. त्याच्या मनात आले, आपण जन्मात एकदाही असले भोगले नाही. माझे जिणे पशुसमान आहे. या राजाचे जीवन खरोखर धन्य आहे. केवढे याचे हे ऐश्वर्य. हा किती सुखात आहे. याची पुण्यही केवढी असेल कोणास ठाऊक. याने कोणत्या देवाची आराधना केली असेल. त्या देवाच्या कृपेनेच हे सगळे वैभव याला मिळाले असणार. मला मात्र जन्मभर काडीमात्र सुख नाही. माझं जीवन एखाद्या पशुसारखं. त्या धोब्याच्या मनात असे अनेक प्रश्न होते. श्रीगुरूंनी त्याच्या मनातील वासना ओळखली. त्यांनी त्याला विचारले, अरे, तू कशाचे चिंतन करीत आहेस? तो म्हणाला, हा राजा हे ऐश्वर्य भोगतो आहे ते त्याने केलेल्या गुरुभक्तीचे फळ असेल ना. मी मात्र अशा वैभवाचा अनुभव घेतलेला नाही. पण आता मला या सुखभोगाची इच्छा नाही. तुमची चरणसेवा मला बरी वाटते.
पण आपण एकदा तरी असले ऐश्वर्य भोगावे असा विचार मनात येऊन गेला. त्यावर श्रीपाद यती म्हणाले, तुझ्या ठिकाणी असलेल्या तमोवृत्तीमुळे तुला राजवैभव भोगावेसे वाटत आहे. आता प्रथम इंद्रिये शमन करावीत, नाहीतर मन निर्मळ राहू शकत नाही. या वासना जन्मोजन्मी बाधक ठरत असतात, तेव्हा इंद्रियादी वासना शमविण्यासाठी तू मलेच्छकुला जन्म घे व राज्याचा उपभोग घे. श्री गुरु श्रीपादांनी असे सांगितले असता तो रजक म्हणाला, कृपासागरा, माझी उपेक्षा करू नका. तुमचे चरण मला अंतरले तरी मला पुनर्दर्शन द्यावे आणि तुमच्या कृपेने मला सर्व ज्ञान प्राप्त व्हावे. श्री गुरु श्रीपाद म्हणाले, तू वैदुंग नगरात जन्म घेशील, त्यावेळी मी तेथे येईन. तुझा अंतकाल येईल तेव्हा तुझी माझी भेट होईल. तू चिंता करू नकोस, माझ्यावर विश्वास ठेव. काही कार्यासाठी मी त्यावेळी नृसिंह सरस्वती म्हणून अवतार घेईन. श्री गुरूंनी असे आश्वासन दिले असता त्या राजकाने त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवले. श्री गुरूंनी त्याला विचारले, तुला या जन्मी राजभोग घ्यावयाचा आहे की पुढील जन्मात? श्री गुरु श्रीपादांनी असे विचारले असता तो रजक म्हणाला, आता माझे उतार वय झाले आहे. लहानपणी किंवा तरुणपणी राज्यभोग घेणे ठीक आहे. असे म्हणून श्रीपादांनी त्याला रजकाला निरोप दिला. त्यानंतर लवकरच रजकाचा मृत्यू झाला. रजकाची इतकी कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाला, त्या कथा मी नंतर सांगेन. सिद्ध म्हणाले, नामधारका, श्रीपाद श्रीवल्लभ कुंवरपुरात राहिल्यापासून त्या स्थानाचे महात्म्य अधिकच वाढले. ते कुंवरपूर भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे आहे. श्रीपाद श्रीवल्लभ काही दिवस ते ठाणी राहिले व पुढील कार्यासाठी अवतार घ्यायचा असल्याने अनिच्य वद्य द्वादशी मघा नक्षत्र सिंह राशीत चंद्र असताना निजानंदी बसून गंगेत गुप्त झाले. ते लौकिक दृष्टीने अदृश्य झाले असले तरी ते सूक्ष्मदेहाने त्याच ठिकाणी राहिले. ते स्थान सोडून गेले नाहीत. ते निर्गुण रूपात असल्याने कुणाला दिसत नाहीत, परंतु ते निर्मळ मनाचे भक्त असतात त्यांना ते दर्शन देतात. हे सत्य आहे. या भूमंडलात कुंवरपूर हे अत्यंत अद्भुत प्रभावशाली तीर्थक्षेत्र आहे. तेथे त्रयमूर्ती श्री दत्तात्रयांचे वास्तव्य आहे, असे सरस्वती गंगाधर भक्तजनांना सांगतात. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील रजक वर प्रदान नावाचा अध्याय 9 समाप्त. श्री स्वामी समर्थ. या आधीचे अध्याय चॅनलवर अपलोड केलेले आहेत. ते पाहिले नसल्यास चॅनलला व्हिजिट देऊन पाहू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.